पूर्ण महाराष्ट्रात फक्त मराठा डॉग कॅनलचं नाव गाजत आहे. चला, जय शिवराय मित्रांनो. आजचे 2 दिवस आपले भरपूर हेक्टिक होते, कारण आपल्याला 2 दिवसामध्ये 4 पप्पीची डिलिव्हरी ऑल महाराष्ट्र करायची होती. आजचा दिवस आपला नेमली सकाळी चांगल्या शुभ सकाळी झाला, एक चांगल्या व्ह्यूने झाला, कारण आपल्याला सकाळी जायचं होतं बीडच्या बसस्टँडकडे. आपली रॉटवायलरची फिमेल येणार होती, भरपूर लांबचा प्रवास करून कर्नाटकमधून डायरेक्ट बीडमध्ये. पप्पीची ब्लडलाईन एकदम स्ट्रॉंग ब्लडलाईनची पप्पी होती, हेल्थी पप्पी होते. तिला आपण तिच्यासोबत आपण एक व्हिडिओ शूट केला. त्यासोबतच बसवायच्या टायमाला आपण कस्टमरला बास्केटचा व्हिडिओ सगळ्या डिटेल्स टाकल्या फायनल. कस्टमरने आपल्याला थम्सअप केलं, तसंच पप्पी आपण बास्केटमध्ये ठेवलं, निघलो आपल्या बीडच्या बसस्टँडमध्ये. तिला बसमध्ये बसवलं आपण, आपल्या रॉटवेलरच्या फिमेलला. तिला गोड असे छोटेसे बाय बाय केले, आणि बाकी आपला दुसरा दिवस नेमला सुरू झाला होता, की आपल्याला अजून भरपूर आजचं काम होतं, कारण आपले 2 जर्मनचे मेल आपल्याला डिलिव्हर करायचे होते. त्यासोबत आपला गोल्डनचा पप्पी आपल्याला द्यायचा होता वाघोली पुण्यासाठी. त्यासोबत आपला जर्मनचा पप्पी घेण्यासाठी कस्टमर खुद आले, पप्पी चॉईस केला. आम्ही त्याला गोड असे बाय बाय केले त्यांना सुद्धा. बाकी आम्ही फिडिंग केली पप्पीची. गोल्डन तर गोल्डन आहे, त्याची खाण्याची स्टाईल तुम्ही बघू शकतात. त्यासोबत कस्टमरला आम्ही दोन्ही पप्पीचे व्हिडिओज पाठवले, दोन्ही दोन्ही कस्टमरने थम्सअप केल्यानंतर आम्ही पप्पी पॅक केले, निघलो आपल्या बीडच्या बसस्टँडकडे. ट्रॅव्हल्समध्ये आम्ही पप्पी बसवले. ट्रॅव्हलचे डिटेल्स, व्हिडिओ, फोटो कस्टमरला पाठवले, त्यांनी थम्सअप दिले. ड्रायव्हरला सुद्धा त्यांचे डिटेल्स पाठवून दिले. पूर्ण प्रोसेस डन झाल्यानंतर कस्टमरने आपल्याला आपली पेमेंट टाकून दिली. बाकी आजचे 2 दिवस जे भरपूर मेहनतीचे होते, त्याचं फळ आपल्याला भेटलं. चला, धन्यवाद.